रस्ता केला चांगला परसरामकडा सारखं तुम्ही बघितलं काय खाली गुरच चाललंय म्हणतात सारखं सारखं आम्ही सारखं गुरत जातोय सगळे परशुराम डोंगरावर पाणी नव्हतं सौंदतीला जाताय तर इथे जायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी दिव्यानी. तर आम्ही चाललोय परसगडाला. तर बघा, सगळे खूपच एक्सायटेड आहेत. सौंदती यल्लमापासून परसगड हे ठिकाण अगदी काही मिनिटाच्या अंतरावरती आहे. थोडाच वेळ आणि आम्ही पोहोचलो सुद्धा परसगडावर. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात सौंदती येथे असलेला परसगड किल्ला हा एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला प्राचीन असून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या काळात या किल्ल्याचे नूतनीकरण केले होते. हा किल्ला उंच दरीच्या कडेला आहे. तर पहिला आपल्याला दिसतील या परशुरामांच्या पादुका. तर त्याचे दर्शन घेतले आणि आम्ही निघालो परसगडाकडे. ह्या किल्ल्याचे मुख्य द्वार बघून तुम्हाला काय आठवते का? आठवत नसेल तर चला मी सांगते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा धडाकेबाज पिक्चर, तर त्याची शूटिंग इथेच झाली होती. आम्ही सौंदतीला आलो की इथे हमखास येतो. मुलांनाही एखादा गड सर केल्याचा आनंद मिळतो. खूप जण येथे फोटोशूटसाठी येतात. तर बघा, हा गड किती उंचावरून आपल्याला खाली उतरायचा आहे. पहिला तर तुम्हाला येथे थोड्याच पायऱ्या दिसतील, त्याही सिमेंटच्या बरं का. त्या एवढ्या उंच नाहीत, पण त्याही तुम्हाला उतरायच्या आहेत. आमची सगळी गँग मागेच राहिली. येथे खूप माकडे आहेत. तुम्हाला येथे काही खायला घेऊन जायचं असेल तर त्यांना द्यावंच लागेल बरं का. इथून चालू होतं खरी कसरत. पायऱ्या तर नाहीत, पण आहेत खड्या दगडांची वाट आणि एकापेक्षा एक खड्या पायऱ्या. तर त्यांच्यावरून उतरताना तर पाय आमचे थरथर कापतच होते. आणि तिथून मध्यावर उतरल्यावर समोर छान असा नजारा बघायला मिळणार म्हटल्यावर आम्ही तर पायऱ्या उतरायलाच लागलो. छान असा नजारा आणि मनाला अगदी छान अशी देणारी शांतता. तर त्यासाठी कोणीही एवढ्या पायऱ्या उतरेलच बरं का. त्यातून खाली गेला तर आहे छान असं परशुरामांचं मंदिर. तर मी तुम्हाला म्हणाले होते की रेणुका देवी आणि यल्लमा देवी ही एकच आहे. तर असे का, हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि यल्लमा देवीला जाऊन आल्यावर परशुरामगडावर का जायचं हेही तुम्हाला इथे सांगणार आहे. रेणुका मातेचा विवाह महान ऋषी जमदग्नी यांच्याशी झाला. जमदग्नी ऋषींच्या आश्रमात राहून रेणुका माता अत्यंत पवित्र स्त्री म्हणून जीवन जगत होती. रेणुका मातेच्या पावित्र्यामुळे त्या दररोज नदीवरून वाळूची घागर करून त्यातून पाणी आणत असे. त्याला कोणतेही घडणवळ नसे. एकदा गंधर्वाची जलक्रीडा पाहत असताना रेणुका मातेचे लक्ष थोडेसे विचलित झाले. त्यामुळे त्यांच्याकडून वाळूची घागर बनली गेली नाही आणि त्या पाणीही आणू शकल्या नाहीत. त्या तशाच जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आल्या आणि त्यांना खूप वेळही झाला होता. तेव्हा जमदग्नी ऋषी खूप संतापले. जमदग्नी ऋषींनी रेणुका मातेला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला आणि आश्रमाबाहेर काढले. आश्रमाबाहेर काढल्यावर रेणुका माता जंगलात भटकायला लागल्या. जंगलात भटकताना रेणुका मातेला जोगई आणि एकय्या नावाच्या योग्यांनी मदत केली. नंतर रेणुका मात्या आश्रमात परतल्या. रागवलेल्या ऋषींनी आपल्या मुलाला म्हणजेच परशुरामांना रेणुका देवीचे मस्तक कापण्याचा आदेश दिला. पित्याच्या आदेशानुसार परशुरामांनी आपल्याच मातेचा वध केला. पुत्रांनी आपली आज्ञा मानली म्हणून प्रसन्न होऊन जमदग्नी ऋषींनी परशुरामांना वर मागण्यास सांगितला. तेव्हा परशुरामांनी आपल्या रेणुका मातेला परत जिवंत करा म्हणून मागणी केली. रेणुका मातेला जिवंत करा म्हणून एक मांग स्त्री मध्ये आली. तर तिला जमदग्नी ऋषींनी तिचाही शिरच्छेद केला. तर आता करायचे होते रेणुका मातेला जिवंत. तर रेणुका मातेला जिवंत करताना जमदग्नी ऋषींकडून थोडीशी गडबड झाली. त्यामुळे तिचे मस्तक मातंगी म्हणजेच मांग स्त्रीच्या धडाला जोडले गेले आणि मातंगीचे मस्तक रेणुका मातेच्या धडाला जोडले गेले. यातूनच रेणुका माता यल्लमा या नावाने प्रसिद्ध झाली. यल्लमा म्हणजे सर्वांची माता. तर आईच्या म्हणजेच माता रेणुकेचा वध केला म्हणून भगवान परशुरामांनी प्रायचित्त घेण्यासाठी याच गडावर म्हणजे परसगडावर कडक तपस्या केली. त्यामुळे या गडाला परशुराम क्षेत्र असेही म्हटले जाते. तर एवढ्या सगळ्या पायऱ्या उतरून फायनली आम्ही पोहोचलो परशुरामांच्या मंदिरात. छान अशा मूर्त्या आणि त्यांचा आम्ही मस्त असा आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेऊन आम्हीही निघालो आता गड चढण्यासाठी. येथे परशुरामांचा आशीर्वाद म्हणून त्यांच्या खडावांनी पाठीमध्ये आशीर्वाद दिला जातो. तर आत्ता उतरलेला गड परत चढायचा होता. असा काही आम्ही गड चढला.
तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गड उतरताना काही वाटले नाही, पण चढताना मात्र पाय भरून आले होते. परसगडाविषयी तुमचे अनुभव कसे आहेत ते सांगायला विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.